नेक्स्ट बॅटर चिराग मैदानात एंटर होताना पाहतोय आवरे या संघाच्या माध्यमातून आज या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला आणि ज्या संघाने चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय ना तेच दोन्ही संघ आज या मैदानावरती पाहतोय. आज खऱ्या अर्थानं एक चांगले रेकॉर्ड पाहायला मिळाले. 66 धावांचा उच्चांक गाठला होता तो गावदेवी कलवे संघानं, तर आवळे संघानं अवघ्या 6 धावांमध्ये ऑल आउट केलं होतं ते जे हनुमान खारपाले संघाला. दोन्ही संघांनी आजच्या दिवसात काही ना काही कमाल केली म्हणून तर आज हे दोन्ही संघ या शेवटच्या मॅच मध्ये एकमेकांसमोर दिसतात आणि या मॅच मध्ये ज्यांचा खेळ आणखी बहारदार होईल तो संघ खऱ्या अर्थानं बुधवारच्या दिवशी शेवटच्या क्षणी सुपर 4च्या मुकाबल्यामध्ये खेळताना दिसणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत चिराग वालित. लीडिंग एज लागली होती परंतु विकेट कीपर कडून कदाचित चूक झाली. थोडा डिफ्लेक्शन झालं आणि चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप मध्ये. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आणि धावसंख्येत 1 ने भर पाहतोय. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या धावेची अखेरीस नोंद झाली ती टीम आवरे संघाच्या धावफलकावरती. जिनेश 11 देवा ग्रुप आवरे हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहतोय. टॉस जिंकली देखील आणि फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून घेतले. सुंदर अति वेगवान पद्धतीने टाकलेले हे चेंडू लेफ्ट हँडेड बॉलर प्रसाद पाटील याचे चेंडू रीड करण्यामध्ये कुठेतरी व्यत्यय येतोय. तो गोलंदाजांना फलंदाजांना आणि त्याच मध्ये कुठेतरी अडचणी मात्र निर्माण करताना दिसतोय तो प्रसाद पाटील या मॅच मध्ये. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय परंतु त्याच प्रयत्नात हिट विकेट पद्धतीनं फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. पूर्णपणे या मॅच वरती वर्चस्व गाजवताना दिसतोय तो कलवे एक्सप्रेस प्रसाद पाटील. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी घेण्याचा निर्णय हा कदाचित आपल्याच अंगी येताना दिसतोय की काय असं चित्र स्वतःच आवरे संघानं आपल्यासाठी निर्माण केलंय. नवीन बॅटर कोण शिवम पाटील हे बॅटर. शिवम पाटील मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय इन ॲट नंबर 4. धावफलकाचा विचार करता धावफलकावरती जास्त धावा पाहायला मिळत नाहीत. फक्त आणि फक्त एकच धाव पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती शिवम आलेत. शिवम यांच्यासाठी देखील स्विंग आणि मिस डॉट बॉल या षटकाची देखील सांगता झाली आणि पहिल्या षटकाचा पहिल्या पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात आता लाजिरवाणी परिस्थिती टीम देवा ग्रुप आवरे संघाची 1 धाव या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. परंतु उर्वरित 2 षटकांचा खेळ आहे. या षटकामध्ये कमबॅक करू शकतोय आवरे संघ कारण आवरे संघानं देखील या अगोदरचे 2 मॅचेस जिंकलेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी डॉमिनेट केलं होतं अनिकेत एन भूमी 11 कोलीवाडा संघाला. दुसऱ्या मॅच मध्ये अवघ्या 6 धावांमध्ये ऑल आउट केलं होतं ते टीम जे हनुमान खारपाले संघाला. आणि या मॅच मध्ये त्यांची मात्र गाठभेट झाले ती मागच्या 2 मॅचेस मध्ये ज्याने विजय प्रस्थापित केलं असा श्लोक 11 गावदेवी कलवे आणि त्यांच्या समोर खेळत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी घेतली आणि निर्णय कुठेतरी चुकीचा झाला की काय असं चित्र झालंय. परंतु घेतलेला निर्णय
जर योग्य आहे हे साबित करायचं असेल तर उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथून या दोन्ही फलंदाजांना अर्थातच चिराग आणि शिवम या फलंदाजांना करावा लागेल. परंतु हा प्रयत्न कितपत सफल होतोय की असफल हे सिद्ध करण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये इन्व्हाइट केले गेलंय ते राज म्हात्रे. नगरपालिका इन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या 2 मॅच मध्ये पहिल्या 2 मॅच मध्ये दुसरं षटक हे दीक्षित पाटील यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. परंतु या मॅच मध्ये राज म्हात्रे यांना दुसरं षटक दिलं गेलंय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप फेकलेला हा चेंडू वाईट बॉल. पंच अंपायर राजा पाटील यांच्या माध्यमातून कलवला गेला. धावसंख्येत 1 बदलाव आणि धावसंख्या आता 2-2. पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथ वरती फेकलेला चेंडू हा चेंडू देखील वाईट बॉल येतोय. वाईट बॉलच्या मदतीनं लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहिल्यात ते जेनिश 11 देवा ग्रुप आवरे संघासाठी धावसंख्येत दोन्ही बदलाव वारंवार पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे, फायदा उठवू शकतोय या मैदानावरती. ऑन साईडला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय, फील्ड केला जातोय. मोहंती पाटील चेंडू खाली आले होते. चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत फक्त एकच धाव कंप्लीट केली गेली ती फलंदाजाच्या माध्यमातून आणि धावसंख्येत 1 बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4च्या घरात. 1 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत झाल्या. उर्वरित 5 चेंडूचा खेळ समा हे शिल्लक असणार आहे. 3 षटकांची ही लढत. सुपर 4 साठी क्वालिफाईंग ही मॅच आपण पाहतोय. जेनिश 11 देवा ग्रुप आवरे आणि दुसऱ्या बाजूनं श्लोक 11 गावदेवी कलवे. यावेळी ऑन साइडला खेळत असताना चेंडू जातोय डी बॅकवर्ड केल्या क्षेत्रामध्ये. एकच धाव कंप्लीट केली गेली. पंबल झालं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केल्याचा प्रयत्न होता परंतु दुसरी धाव घेतली नाही. समय सूचकता दाखवली. दोन्ही फलंदाजांनी स्वतःला थांबवून ठेवलीत. परंतु ज्या पद्धतीने स्वतःला या मैदानावरती थांबवून ठेवलेत अशा पद्धतीचा खेळ देवा ग्रुप आवरे संघासाठी धावा बनवण्यासाठी देखील करावा लागणार आहे. कारण धावसंख्येचा विचार करता ज्या पद्धतीनं कलवे संघ आजच्या दिवसामध्ये खेळ करतोय या धावा त्यांच्यासाठी अत्यंत कमी धावसंख्या आहे. 5 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू बिहाइंड द विकेट चेंडू फील्ड केला जातोय. एकच धाव या चेंडूवर देखील अर्जित करताना आपण पाहिलं. टीम आवरे संघाला धावसंख्येत 1 बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6च्या घरात. आता चेंडू शिल्लक असणार आहेत. या षटकातील तब्बल 3 चेंडू शिल्लक असताना 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल राज म्हात्रे. पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली की काय परंतु चेंडू कॅरी झाला असावा आणि तदनंतर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. बॅटची इनर एज लागली होती परंतु चेंडू कॅरी झाला. यावेळी बीमरचा चेंडू आणि तो चेंडू मात्र पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 9+6 अशा 7 धावा पाहतोय आणि इथून खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये गिअर अप करण्याचा प्रयत्न हा मौका आहे. धावसंख्या उभारण्याचा हा मौका आहे. टार्गेट सेट करण्याचा तो जेनिश ग्रुप देवा ग्रुप आवरे या संघासाठी. कारण धावसंख्येत 7 बदलाव आणि नेक्स्ट बॉल असणार आहे तो फ्री. धावसंख्येत 7 बदलाव झाल्यानंतर धावसंख्या तब्बल 13 जाऊन पोहोचली. 13 धावा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अडवला जातोय.
चेंडू उचलत असताना चूक झाली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू पिकअप केला गेला नाही. दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट झाला आणि लगेच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चिराग आणि शिवम. चिराग 4 चेंडू 3 धावा. शिवम यावेळी कोणत्याही प्रकारची चूक नाही. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. फ्लाइंग स्लिप मध्ये पकडलेला हा झेल आपण पाहिला. शिवम मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. न्यू बॅटर राजा गावंड. पंधरा धावा झाल्यात धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित शेवटचं षटक असणार आहे. करूया मरो अशी परिस्थिती आलेल्या या दोन्ही संघांसाठी आणि शेवटचं षटक हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. ज्या संघाच्या बाजूनं हे षटक जाईल तो संघ मात्र खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो, मोमेंटम प्रस्थापित करू शकतो. यासाठी या दोन्ही फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील आणि जवळजवळ 12 ते 13 धावा आपल्या संघासाठी जमा कराव्या लागतील. कारण 2 षटकामध्ये फक्त 7.50च्या सरासरीने आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. मैदानामध्ये चिराग आहेत आणि आता आलेला आहे दुसरा राजा. दीक्षित पाटील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. परिणामी या विकेटचं पतन देखील आणखी पाहतोय. दीक्षित यांनी आणखी एक मोहरा गारद करण्यात कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि आपल्या संघासाठी आणखी एका विकेटचं पतन करून दिलं. ते टीम स्लो केली पण गावदेवी कलवे संघासाठी आणखी एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली दीक्षित पाटील यांनी. 15 या धावसंख्येवरती 4था विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. तो टीम देवा ग्रुप आवरी या संघाचा साहिल बॅटर मैदानात येताना आपण पाहतोय. साहिल आलेत. चिराग मैदानाच्या बाहेर गेलेत. साहिल न्यू बॅटर इन ॲट नंबर 6. पुन्हा एकदा फसवी गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहतोय टीम गावदेवी कलवी संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे या मॅच मध्ये मजबूत पकड या गावदेवी कलवी संघाने आतापर्यंत मिळवलेली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू फील्ड केला जातोय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून चेंडू फील्ड केला गेला आणि या चेंडूवरती फक्त पाहायला मिळाली ती एकेरी धाव संख्येत फारसा बदलाव नाही. 16 धावा 3 चेंडू फेकलेत. फक्त एकच धाव खर्च केली दीक्षित यांनी. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. ऑन स्ट्राइक राजा गावंड. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती ठोकलाय एक बेधुंद असा षटकार. राजा गावंड यांनी ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलं. 6 धावांनी संघाची धावसंख्या वधारताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 22च्या घरात. 22 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय देवा ग्रुप आवरे संघ. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, आपल्या मनगटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडूमध्ये स्विंग पाहायला मिळाला आणि चेंडू पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक झाला आणि यष्टिरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल पहिल्या इनिंग मधील.
आणि हा चेंडू देखील वाईड आलाय. वाईडच्या मदतीनं आणखी एक धाव स्कोर कार्ड होते ऍड होईल आणि एक चेंडू आणखी फेकावा लागणार आहे. तर दीक्षित पाटील यांना ही संधी असू शकते ते राजा आणि औरे ग्रुप संघासाठी. चांगलं कनेक्शन आणि चेंडू देखील जातो सीमारेषा पलीकडे. धावसंख्येत 4 ने बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या मदतीने 27च्या घरात. 27 धावा झाल्यात. आता 28 धावांची गरज असणार आहे ती दुसऱ्या सत्रामध्ये टीम श्लोक 11 गावदेवी कलवे या संघाला. श्री धारेश्वर चषक 2024 आणि आजचा हा पहिला दिवस आपण पाहिला. ज्या पहिल्या दिवसामध्ये डी ग्रुपच्या 4 संघांना पाहिलं. त्यातून खारसापोली हा संघ लागोपाठचे 2 सामने जिंकून पुढे गेलेला आहे. अर्थातच तो संघ शेवटच्या दिवशी हिल करताना आपण पाहणार आहोत आणि या मॅच मधून जिंकणार संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होताना दिसेल. उद्याच्या दिवशी ब्रेक असेल. त्यानंतर मंगळवारच्या दिवशी पहिला मॅच असेल. अर्थातच श्री धारेश्वर डोलवी विपक्ष गावदेवी वरेडी आणि बजरंग स्टार रामवाडी आणि कालभैरव कोपर हे डी ग्रुपचे पहिले 2 मॅचेस होतील. त्यानंतर सी ग्रुपला सुरुवात होईल. जय गिरोबा सोहे विपक्ष श्रीराम भलवली अमीरची टीम. दुर्गादेवी हमरापूर आणि कार्तिकी दिवस स्टार वलक संघर्ष 11 खारपाडा विपक्ष विघ्नार्ता खारसापोली आणि दत्तगुरु वढाव वर्सेस भवानी फायटर्स बालू रावे. अशा 8 मॅचेस या सी ग्रुप मधून होणार आहेत. चला मॅच चालू करून घ्यायची आहे. कलवे संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. नेहमीप्रमाणे अजित मुकुल आणि प्रसाद पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करताना आपण पाहतोय. उद्दिष्ट मित्रांनो मोठा आहे कारण संध्याकाळचं सत्र या कारणासाठी या जिनेश 11 देवा ग्रुप औरे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि समोर मात्र क्षेत्ररक्षण करण्यास भाग पाडलं होतं ते आई गावदेवी कलवे या संघाला. पहिली सलामीची जोडी अजित मोकल आणि प्रसाद पाटील अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वापरला जाईल तो चिराग यांचा वापर केला जातोय. उद्दिष्ट आहे 28 धावा 9.33 ची सरासरी. या आस्किंग रेटनं या धावा बनवल्या तर पहिला संघ असेल जो गावदेवी कलवे संघ असेल की देवा ग्रुप औरे संघ असेल जो सुपर 4 साठी क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरेल.
मॅच स्टार्ट. मॅच चालू होतं. पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती या अगोदर पाहिलं होतं अजित मोगल स्ट्राईक घ्यायचे, परंतु आता पहिल्या चेंडू पासून स्ट्राईक एंड वरती आपण प्रसाद पाटील यांना पाहतोय. मॅच चालू होतं. लेफ्ट हँडेड बॅटर प्रसाद ऑन स्ट्राईक, अजित मोकल राईट हँडेड बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती. तर बॉलिंग ट्रॅक वरती चिराग. लेफ्ट हँड वरती विकेट. पहिला चेंडू प्रसाद पाटील यांच्यासाठी फेकलेला हा चेंडू पाहिला. चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. चेंडू मिडॉन मध्ये फील्ड केला जातो. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव आपण या मॅच मध्ये पाहिली नाही. 28 धावांचं उद्दिष्ट आहे. 9.33च्या सरासरीनं या धावा बनवायच्यात आणि त्या प्रयत्नांना सुरुवात झालेल्या. पहिला चेंडू फेकताना आपण पाहिला चिराग यांना डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदलला. येणारे 17 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे टीम गावदेवी कलवे. दुसरा चेंडू आणि लवकर पिकअप केलाय आणि घुटण्यावरती बसल्यानंतर चेंडूला मात्र लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवून दिलंय. येतोय प्रसाद पाटील यांच्या बॅट मधून हा दर्शनीय आणि प्रेक्षणीय षटकार. 6 धावांनी स्कोर कार्डला सुरुवात केली आणि या स्कोर कार्ड मध्ये आता रंग उधळायला देखील सुरुवात करताना पाहतोय तो प्रसाद पाटील. अत्यंत वेगानं जणू काही प्रसाद पाटील सकाळपासून खेळ करताना दिसतोय की काय. मॅच प्रसाद यांना माहित आहे की जर विकेट गेली तर संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्र शेवटच्या षटकात जरी 7-8 धावा तरी राहिल्या ना ती डिफेंड होऊ शकतात. यासाठी लवकरात लवकर जेवढ्या धावा 2 षटकामध्ये कव्हर कशा केल्या जातील यासाठी प्रयत्न असणार आहे तो प्रसाद यांचा. परंतु आवरे ग्रुप देवा ग्रुप आवरे या संघाने देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या 2 मॅचेस जिंकल्यात. हे देखील विसरून चालणार नाही. ती गोलंदाजीची धार दाखवावी लागणार आहे. ती या गोलंदाजांना या मॅच मध्ये जर आपला संघ मात्र पुढे न्यायचा असेल तर चिराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हँड वर विकेट सज्ज होताना दिसतील. यावेळी पंचांकडे लाऊड अपील केली जाते. अपील मध्ये जोश जास्त, आत्मविश्वास कमी. कोणत्याही प्रकारचा दडपण पंचांवरती येताना दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिला डॉट बॉल, दुसरा षटकार, पुन्हा एकदा तिसरा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शन म्हणून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. कारण ऑन साइडला चांगल्या पद्धतीने प्रसाद पाटील खेळतात. त्यासाठी 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला प्रोटेक्शन म्हणून आपण चिराग यांच्या गोलंदाजीवरती पाहतोय ते आवरी संघाच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळाला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला काढून आता कॉर्नर रिजन मध्ये तैनात केले गेले. एक पाहतोय फाईन लेग, एक मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर, पॉइंट आणि एक थर्ड मॅन अशी क्षेत्रांची व्यूहरचना आवरे संघाची. पुढे सरसावलीन आणि तडाखेबाज डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. मिळांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. एक तेरी दुसरी मेरी अशा पद्धतीने हा खेळ चाललाय की काय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, पुन्हा चिरागचा तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू प्रसादचा षटकार. 4 चेंडू आणि 12 धावा. किती चेंडूवरती लवकर पोहोचले गेले आणि या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहिलं ते प्रसाद पाटील यांना. सुंदर फलंदाजी आतापर्यंत. यावेळी इनसाइड आउटचा देखना फटका.
चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद पाटील यांचा हा एक सुंदर असा 4 धावा देणारा शिवकार. काही फटका पाहायला मिळाला. पायातून चेंडू काढला आणि इनसाइड आउट चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे उभरदी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवताना पाहिलं ते प्रसाद पाटील यांना. धावसंख्या अति वेगानं पुढे जाताना सरसावते. गेम प्लॅन ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की प्रसाद पाटील याच उद्देशानं मैदानात उतरले असतील की पहिल्या 2 षटकांमध्ये जेवढ्या धावा आपल्याला जमा करता येतील तेवढा आपल्या संघासाठी धावा जमा करणं गरजेचं असणार आहे. कारण संध्याकाळच्या सत्रात धावा शेवटच्या षटकात चेस करणं कठीण होऊन जाईल. 14 धावा. यावेळी लीग बाईच्या पद्धतीने मिळालेली ही एकेरी धावसंख्येत 1ने बदल होईल परंतु स्ट्राइक देखील प्रसाद पाटील आपल्या बाजूने ठेवतात. पूर्णपणे या मॅचची जिम्मेदारी कारण अत्यंत महत्त्वाची आहे. क्वालिफाईंग मॅच आहे हे ध्यानात आहे आणि त्या जिम्मेदारीनं प्रसाद आज मैदानामध्ये खेळ करताना पाहतोय. आतापर्यंत प्रसादची खिलीचा विचार करायला गेला तर एकतर्फी खिली प्रसाद यांनी साकारली. 6 चेंडू फेस केलेत आणि आपल्या संघासाठी धावा जमा केल्यात ते 16. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 धावा 6 चेंडू फेस करत असताना प्रसाद पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. 2 षटकार 1 चौकार. आता गरज आहे येणारे 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना कोणता गोलंदाज वापरला जाईल आज या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे. एखादी विकेट जरी पडली काहीसे चेंडू डॉट आले तरी 12 चेंडू आणि 12 धावा. किती पाहिजे 28 ला ना 11 12 चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सौरभ आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेट. स्विच हिट पाहायला मिळाला. किती लवकर पायावरती बसले गेले आणि जणू काही बैठक शॉट मारला की काय. 4 धावा. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 4 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आतापर्यंत 20 धावांची खेळी साकारली ती प्रसाद पाटील यांनी. 21 धावा. पुन्हा एकदा व्हॉट शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट बाय प्रसाद पाटील कलवे. काही शॉट मारले गेलेत. पूर्णपणे आज दिवस गाजवला मित्रांनो कोणी असेल ना तो या प्रसादनं. खतरनाक केली पाहतोय. गोलंदाजीचं क्षेत्र असेल किंवा फलंदाजीचं प्रत्येक क्षेत्रात आपली जी जिम्मेदारी आहे आणि ती खेळी पूर्णपणे आपल्या गावदेवी कलवे संघासाठी आज प्रसाद पाटीलना अत्यंत चोखपणे पार पाडली. वाईट बॉल. 1 धाव कंप्लीट. धावसंख्येत बदलाव. या मॅचचं चित्रच पूर्णपणे बदलून गेलंय आणि ही मॅच देखील कंप्लीट झालंय. हार्डलक टीम देवा ग्रुप आवरे संघ आपण देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु आपल्यापेक्षा चांगला खेळ हा गावदेवी कलवे या संघाचा पाहायला मिळाला आणि श्री धारेश्वर चषक डोरवी या 2024च्या स्पर्धेतील पहिला संघ क्वालिफाय झाला सुपर 4 साठी. तो श्लोक 11 आई गावदेवी कलवे संघ. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच प्रसाद पाटील. मॅन ऑफ द मॅच प्रसाद पाटील.